माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा आणि महिलांशी संवाद साधण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहे ते पारनेर येथे येत आहे। नगर जिल्ह्यात 4 ठिकाणी त्यांचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पारनेरनंतर ते नगर शहरात आणि नगर शहरानंतर श्रीगोंदा आणि कर्जत या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात जे आहे अजित पवार ती पारनेरमध्ये दाखल होतील आणि ह्या कार्यक्रमासाठी मंत्री आदिती तटकरे असतील, रुपाली चाकणकर या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपल्याला एक पाहायला मिळतं आहे। आपण कार्यक्रमाची जय्यत तयारी जी आहे ती पूर्णपणे झालेली आहे। विशेष म्हणजे आपण बघतो की या परिसरात जे फ्लेक्स लावण्यात आलेले आहे ते गुलाबी कलरचे फ्लेक्स आहे आणि यावरती योजना जी आहे योजनांची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। आता महिला ज्या आहेत ते येण्यास सुरुवात झालेली आहे। मंत्री धनंजय मुंडे देखील थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहे आणि या ठिकाणी साधारणतः 10-10:30 वाजता हा अजित पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। या ठिकाणी रुपाली चाकणकर आपल्यासोबत आहेत। रुपाली चाकणकरांसोबत आपण चर्चा करूया। काय सांगा ताई, लाडकी बहीण योजना कार्यक्रम आज आयोजित होतोय, महिलांशी संवाद साधणार आहे, अजित दादा थोड्याच वेळात येत आहे। आज आदरणीय दादांचा वाढदिवस आहे। महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। आज पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड या 4 भागांमध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं आदरणीय दादा ह्या ग्रामीण भागातल्या या सगळ्या महिलांशी संवाद साधणार आहेत। योजना सुरू झाल्यापासून महिलांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। मोठ्या गर्दीमध्ये उपस्थित राहत या महिला भगिनी हा फॉर्म भरतात आहेत आणि ॲपमध्ये काही फॉर्म भरत असताना काही ठिकाणी अडचणी येत होत्या, त्यासुद्धा दुरुस्त केलेत। गेले 2 दिवसापासून उत्तमरित्या प्रतिसाद मिळतो आहे आणि सगळ्यांचे फॉर्म सबमिट होतात। तरीसुद्धा आजच्या या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या भेटीसाठी आणि त्यांचे काही प्रश्न आहेत ते जाणून घेण्यासाठी आज दादा पारनेरमध्ये उपस्थित आहेत। प्रतिसाद मिळतो आहे, काय महिलांचा नेमकं प्रतिसाद आहे? प्रतिसाद अतिशय उत्तम आहे। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीची योजना आली आहे ज्यामध्ये महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। खरं तर शहरी भागामध्ये इतर सुविधांची मुबलकता असते, त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगता येतं, पण ग्रामीण भाग, वाड्या वस्त्या, आदिवासी पाडे हा भाग आहे, या भागांमध्ये महिलांना त्यांचं आयुष्य जगत असताना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं आणि यामध्ये स्वतःच्या हक्काचे 1,500 दर महिन्याला मिळणार आहे। अनेक महिलांना यातून त्यांची कामं करता येणार आहेत। मग मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भातले असतील, घरगुती अनेक अडचणी असतात, त्यांच्या व्यवसायासाठीची मदत असेल, घरातल्या अगदीच किचनपासूनच्या अनेक विषय महिलांशी संबंधित असतात आणि या सगळ्यांसाठी या माध्यमातून मदत होईल। विशेष म्हणजे या रक्षाबंधनलाच 2 महिन्याचं या योजनेचा लाभ महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि पहिल्यांदाच असं होतं आहे, त्याच्यामुळे महिलांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। आपण पाहता या सगळ्या महिलांमध्ये आणि आजच्या वाढदिवसाचं औचित्य आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या भगिनींची संवाद। अनेक वेळा टीका करत होते या योजनेसंदर्भात, विरोधक माध्यमांसमोर येताना टीका करत होते, पण अनेक महाविकास आघाडीच्या आमदारांनी आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनर लावून या योजनेची जाहिरात केलेली आहे आणि बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला। विरोधकांमध्येच म्हणजे योगायोगाने त्या ग्रुपमध्ये मी असल्यामुळे आम्हाला 2 दिवसापूर्वी मेसेज मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली असून ऑफलाईन ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा असेल तर त्वरित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार, मध्यवर्ती कार्यालय, सेक्टर 4 अशा पद्धतीचे हे मेसेज आहेत। हा मेसेज आहे तो मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस महिला काँग्रेसच्या वतीनं सगळ्या ग्रुपमध्ये व्हायरल केलेत। महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला अध्यक्ष विरोधकांच्या ह्या ग्रुपवरती मेसेज पाठवून अशा पद्धतीने त्याचा संधीचा लाभ घेतात आहेत। जर विरोधक टीका करत असतील तर कदाचित त्यांनी हे मेसेज त्यांच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करणं, जाहिरात करणं, बॅनरच्या माध्यमातून भरून घेणं केलं नसतं। निवडणुकीचा जुमला आहे म्हणायचं, निवडणुकीपुरतं योजना आहे असं म्हणायचं आणि आपल्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी हे महिलांचे फॉर्म भरून घेतले, त्याचाच अर्थ ही योजना अतिशय लाभदायी आहे। तर नक्कीच आपण बघतो की थोड्याच वेळात अजित पवार जे आहे ते दाखल होतील, महिलांनी आढावा होईल आणि त्यानंतर महिलांशी संवाद जो आहे तो साधला जाईल। कॅमेरा प्रसाद कुणाल जायकर, TVN मराठी, पारनेर, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.